मित्रो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रो, आपल्या चॅनलवर आपण नवनवीन विषयांवर नेहमी व्हिडिओ बनवत असतो. कधी माहितीपर असतात, कधी आध्यात्मिक, कधी धार्मिक असतात, कधी वैज्ञानिक विषयावर, कधी करंट विषयावर आपण व्हिडिओ बनवतो. सध्या गेले काही दिवस आपण आध्यात्मिक आणि धार्मिक विषयावर व्हिडिओ बनवत आहोत. याचं कारण असं की मला असं आढळून आलं की बरेच लोक प्रथा परंपरा पाळतात. अनेक वर्षापासून किंवा पिढ्यानपिढ्या तर चालत आल्या आहेत म्हणून पाळतात. त्याबाबत आपल्याला शास्त्र काय माहीत नसतात की किंवा त्या प्रथा परंपरा का पडल्या आहेत याबाबत आपल्याला नॉलेज नसतं. तर मित्रांनो, कधीही आपल्या धार्मिक गोष्टींबद्दल किंवा आपल्या धर्माबद्दल जागरूक राहणं गरजेचं आहे. जसे इतर धर्मातील लोक जे आहेत ते जागरूक राहतात, तसे कोणीही आपल्या धर्माबाबत जागरूक असणं महत्त्वाचं आहे. आणि आपण एखादी प्रथेचं पालन करतो तेव्हा ती प्रथा का पडली आहे, त्याच्यामागे शास्त्र काय आहे हे आपल्याला जाणता आलं पाहिजे की हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. नाहीतर आपला धर्म हा एक थट्टेचा विषय होतो आणि धर्मातल्या परंपरा ह्या थट्टेचा विषय होतो. आपल्या धर्मातले बरेचसे लोक असे आहेत ना की जे फक्त थट्टाच करीत आलेले आहेत आपल्या धर्मातली. त्याच्या पलीकडे त्यांनी शास्त्र कधी समजून घेतलं नाही किंवा कधी त्यामागची संस्कृती समजून घेतली नाही. मित्रांनो, तर असं कधी करू नका. आणि त्यामुळेच मी गेले काही दिवस या गोष्टीवर व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की आपल्या हातातला 5 बोट असतात. त्या 5 बोटांच्या पहिली ओळख करून देणार तुम्हाला. कुठल्या बोटाला काय म्हणतात. नंतर आपल्या धार्मिक परंपरेमध्ये टिळा लावणं अथवा तिलक लावणं हा एक प्रकार आहे. तर तो लावताना कुठल्या बोटानं कधी आणि कोणाला तिलक लावायचा किंवा टिळा लावायचा याचंसुद्धा एक शास्त्र आहे. तर त्याबाबत तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. आणि आपल्या हाताच्या 5 बोटाला पंचप्राण असं म्हटलं जातं. तर ते का म्हटलं जातं, बऱ्याच जणांना विषय पडेल, हे बोटं आणि प्राण याचा काही संबंध आहे का? शाहिस्तेखानाची बोटं 5 तुटली म्हणून त्याचं काय प्राण गेले का? मग त्याला पंचप्राण कशाला म्हणायचं? हा एक हल्लीच्या शिकलेल्या पिढीला पडणारा प्रश्न. पण त्याचंही उत्तर मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत मित्रांनो बघा, कुठेही स्किप करू नका. मित्रांनो, पहिल्यांदा आपण या बोटांची ओळख करून घेऊया. कुठल्या बोटाला काय म्हणतात ते. एक बोट जो आहे आपला, जो मोठा सर्वात लहान पण जाड असलेला बोट आहे त्याला अंगठा म्हणतात. हे सगळ्यांना माहिती आहे. तर अंगठ्यापासून सुरुवात केल्यास अंगठ्याला धार्मिक ह्याच्यामध्ये अंगुष्ठ असं म्हणतात. त्या अंगठ्याजवळचं बोट म्हणजे तर्जनी अर्थात दर्शिका म्हणजे आपण एखाद्याकडे बोट दाखवतो ते अंगठ्याजवळचं बोट दाखवतो दुसऱ्याकडे बोट दाखवताना. त्यामुळे त्याला दर्शिकासुद्धा म्हणतात किंवा तर्जनी म्हणतात. त्याच्या शेजारचं बोट असतं म्हणजे अंगठ्यापासून 3ऱ्या नंबरचं बोट असतं, त्याला मध्यमा म्हणतात. त्याच्यानंतर येणारं अंगठ्यापासूनचं 4थं बोट म्हणजे अनामिका. आणि शेवटी असते ती अंगुली निर्देश असा तुम्ही शब्द ऐकला असेल. तर ती अंगुली किंवा तिला करंगळी असं सुद्धा म्हणतात. मित्रांनो, ही 5 बोटांची ओळख झाली किंवा त्यांची नावं झाली. आता हिंदू धर्मामध्ये तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं आहे की टिळा लावला जातो. टिळा हे आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभ लक्षण समजलं जातं आणि शुभ प्रसंगी तो टिळा लावला जातो. आता आपल्या धर्मामध्ये टिळा लावण्याचं एक विशेष महत्त्व आहे. टिळा लावणं म्हणजे देवदेवतांचा आशीर्वाद घेणं असं म्हटलं जातं. हे एक शुभ आणि मंगलदायी मानलं जातं. टिळा चंदन, कुंकू, भस्म, गुलाल, अष्टगंध इत्यादींचा लावला जातो. त्या प्रत्येकाचं महत्त्वसुद्धा वेगळं आहे. कपाळावर वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या माणसाला वेगवेगळ्या बोटानं टिळा लावला जातो. तेच आपण आता या व्हिडिओत समजून घेणार आहोत. टिळा लावण्यासाठी बोटांचं महत्त्व आपल्याला मी पहिलं सांगतो. हिंदू धर्मानुसार जर कोणी शुभ कार्यासाठी घराबाहेर पडत असेल तर त्याला मधल्या बोटानं टिळा लावावा. त्यामुळे त्याचे काम चांगले होते. मधलं बोट जे आहे ते शनी ग्रहाशी संबंधित आहे आणि शनी ग्रह हा एक यशाचं प्रतीक मानला जातो. अनामिकेनं कपाळावर टिळा लावल्यानं मनाला शांती मिळते, कारण अनामिकेमध्ये सूर्यदेवांचं वास्तव्य असतं असं म्हटलं जातं.
अनामिकेने देवाच्या चित्रावरही किंवा देवाच्या मूर्तीवर आपण टिळा लावत नाही, कारण मूर्तीवर फक्त गंध लावतो. पण जिथे टिळा लावतो आपण मूर्तीच्या प्रतिमेवर, तर त्या ठिकाणी सुद्धा अनामिकेनं तो देवाच्या चित्रावर टिळा लावायचा आहे. हिंदू परंपरेनुसार अंगठ्याने टिळा लावणे देखील शुभ असते. पण हा टिळा आपण ओवाळणी करतो किंवा आपण पूजा आपण माणसाची करीत नाही, पण एक ज्यावेळी आपण असा हे करतो, ओवाळणी वगैरे करतो, त्यावेळी तो अंगठ्यानं उभा टिळा लावावा असं आपल्या शास्त्रात म्हटलं आहे. कारण शुक्र ग्रह हा अंगठ्यामध्ये राहतो. अंगठ्याने टिळा लावल्याने व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते आणि घरात सुख समृद्धी नांदते. मृत्यूनंतर मृत व्यक्तीच्या कपाळावर सर्वात लहान बोटाने टिळा लावला जातो, जे त्याच्या मोक्षप्राप्तीचे प्रतीक मानलं जातं. त्यामुळे लक्षात ठेवा, आपल्या शास्त्रात कधी, कुठे आणि कोणाला कोणत्या हाताने टिळा लावावा याचे काही नियम घालून दिले आहेत. स्नान केल्यानंतरच टिळा लावावा आणि टिळा लावताना तोंड नेहमी उत्तरेकडे असावं आणि स्वच्छ हाताने कपाळावर टिळा लावावा. देवाला अनामिकेजवळच्या तर्जनीने गंध लावतात व अंगठ्याजवळील बोटाने पित्रांना गंध व मधल्या बोटाने सवाष्णीला कुंकू आणि त्याच्या बाजूच्या बोटानं हळद लावली जाते. नेहमी लक्षात ठेवा परत, अंगठ्याजवळील बोटाने पित्रांना गंध लावला जातो, त्याच्या मधल्या बोटानं सवाष्णीला कुंकू आणि त्याच्या शेजारच्या बोटानं हळद लावली जाते. सपिंड श्राद्ध विधीच्या वेळी पित्रांना किंवा ब्राह्मणांच्या हाताला लावायचे गंध म्हणजे तर्जनीने म्हणजे अंगठ्या शेजारच्या बोटाने लावावे. स्वतःला मधल्या बोटाने व देवाला अनामिकेने गंध लावावे. जपाची माळ ओढतानाही मणी तर्जनीने ओढू नयेत, कारण ते बोट पित्रांसाठी आहे. पित्रांना तर्पण करतानाही पाणी अंगठ्यांवरून न सोडता ते तर्जनीवरून सोडावे. डाव्या हाताची करंगळी अनेकदा, आता मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला मगाशी म्हटलं की पंचप्राण आपले आहेत. 5 बोटं म्हणजे आपले पंचप्राण आहेत. आता मगाशी तुम्हाला मी म्हटलं की तुम्हाला अनेक प्रश्न पडले, आपला प्राण काय आपल्या बोटांमध्ये थोडीच असतो. बोटं कापली गेली तर माणसाचा प्राण जातो का कधी? तर अजिबात जात नाही. मग त्याला पंचप्राण का म्हणतात? तुमच्या घरी जर एखादा वृद्ध व्यक्ती असेल 75-80 ज्यांचं वय आहे, तर ते तुम्हाला सांगतील जेवायचं कसे. पूर्वी पद्धत अशी होती आपल्या संस्कृतीमध्ये की ताटात पडलेला घास जो आहे, ताटात असलेला घास तो 5 बोटांनी उचलला गेला पाहिजे आणि तो 5 बोटांनीच आपल्या तोंडामध्ये घातला गेला पाहिजे. अन्न ग्रहण करताना ते 5 बोटांनी केलं पाहिजे, कारण ते आपले पंचप्राण आहे. आता ते पंचप्राण म्हटलं म्हणजे त्यांना बोटं कापली तर प्राण जातात का? तर ह्या प्रश्नाचं उत्तर पंचप्राण त्यांना का म्हणतात, तर ते तुम्हाला सांगतो. डाव्या हाताची करंगळी आहे ती अनेकदा हृदयविकाराशी संबंधित असते. स्नायू आणि सांध्यातील बिघडलेले कार्य यामुळे पायांच्या वेदना होऊ शकतात, ज्याला आपण संधिवात म्हणतो. बोटांमध्ये असलेल्या मज्जातंतूंच्या टोकांना इजा झाल्यास करंगळीमध्ये सुद्धा सुन्नपणा येतो. अशा वेळी रक्तवाहिन्यांसंबंधी विकार नाहीत ना याची खात्री करणं आवश्यक असतं. करंगळी हे बोट आपल्या डोक्याशी आणि मूत्रपिंड या दोन्हींशी संबंधित असते. डोकेदुखी असेल तर या बोटाला मालिश केल्याने डोकेदुखी कमी होते. यामुळे आपले मूत्रपिंड निरोगी ठेवण्यास आपल्याला भरपूर प्रमाणात मदत होते. मित्रांनो, मला जी माहिती होती ह्याबद्दल ती मी तुम्हाला सांगितली. तुम्ही जर ॲक्युपंक्चरचा जर अभ्यास केला तर तुम्हाला कळेल या बोटांमध्ये अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे बोटाला मालिश केल्यानं अमुक एका अवयवाला शांती मिळते. मित्रांनो, त्यामुळे या अवयवाला कदाचित आपल्या बोटांना 5ही बोटांना पंचप्राण म्हटलं गेलं असलं पाहिजे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. मित्रांनो, धार्मिक किंवा आध्यात्मिक बाबतीत तुमचे जे काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याची उत्तरं मी मिळवून देण्याचा किंवा तुम्हाला समाधानकारक उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. पुन्हा भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.